आज मैं जाने वाला हूँ धम्मा प्रदेश रत्नागिरी, जहाँ पर मैं आपको जाके दिखाता हूँ। फ़िलहाल मैं मुंबई में हूँ। ये मरीन ड्राइव का नज़ारा है, जैसे कि आप देख रहे हैं। मैं अभी पहुँच चुका हूँ आमों की नगरी। वेलकम टू दी मैंगो सिटी रत्नागिरी। जैसे कि आप देख रहे हो यहाँ पर स्टेशन का अद्भुत नज़ारा। ये रत्नागिरी स्टेशन है, कोंकण रेलवे स्टेशन रत्नागिरी। तो धम्मा प्रदेश आप कैसे जाएंगे? तो सबसे पहले आपको रत्नागिरी रेलवे स्टेशन आना होगा। वहाँ से आपको पाली के लिए बस लेना होगा, जो कि वहाँ से करीबन 10 से 15 किलोमीटर के दूरी पर है पाली बस स्टेशन, जहाँ से आपको धम्मा प्रदेश मात्र 2 से 3 किलोमीटर पड़ेंगे। दोस्तों मैं अभी पहुंच चुका हूं धम्मा प्रदेश रत्नागिरी पाली डिस्ट्रिक्ट में, मतलब रत्नागिरी डिस्ट्रिक्ट में। और जहां पे हूं मैं, ये धम्मा प्रदेश है। और जैसे कि आप मेरे पीछे देख पा रहे हो, बहुत ही अच्छा सेंटर है और यहाँ का जो वातावरण है बहुत ही ग्रीनरी है। मानव का जीवन मिला रे, धर्म मिला अनमोल। अब श्रद्धा से यत्न से अपने बंधन खोल। मानव का जीवन मिला रे, मिला धर्म अनमोल। अब श्रद्धा से जतन से मन की गांठें खोल। मानव जीवन रतन सार, किया व्यर्थ बर्बाद। चर्चा कर ली धर्म की, चाखन पाया स्वाद। मानव जीवन रतन सार, किया व्यर्थ बर्बाद। चर्चा कर ली धर्म की, चाखन पाया स्वाद। जीवन सारा खो दिया, ग्रंथ पढ़ंत पढ़ंत। तोते मैना की तरह नाम रटंत रटंत। मी आवाहन करेल की जास्तीत जास्त लोकांनी हा कोर्स करायला पाहिजे। मला माझ्या एका मित्राकडून या कोर्सविषयी माहिती मिळाली, तेव्हा मी जास्त सिरियसली घेतलं नाही, पण नंतर काही दिवसांनी पुन्हा मला असं अचानक मनात आलं की आपण एकदा हा कोर्स करून पाहायला पाहिजे। म्हणून रत्नागिरीच्या या सेंटरवर मी एका महिन्यापूर्वी अप्लाय केलं आणि 2 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीसाठी मी या शिबिराला आलो आणि शिबिराचा आज शेवटचा दिवस आहे, म्हणजे 10वा दिवस आहे। पहिल्या दिवसापासून जी शिबिराला सुरुवात झाली, तर खूप एक वेगळा अनुभव, कधी न घेतलेला असा अनुभव मी घेतला। कारण की मागच्या 15 वर्षामध्ये पहिल्यांदाच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोनपासून मी दूर राहिलो।
म्हणजे 10 दिवस आपण 10 मिनिट देखील फोनपासून दूर राहू शकत नाही, पण 10 दिवस मी फोनपासून दूर राहिलो. कसा राहिलो याच्यात काही विशेष नाही, कारण की या शिबिरात आल्यानंतर फोनपासून दूर राहणं काही आपल्याला वाटतच नाही. मला वाटलं सुद्धा नाही की मी फोनपासून दूर आहे किंवा फोन मला पाहिजे, मला फोन बघायला पाहिजे. एवढं म्हणजे या विपश्यना साधनेमध्ये एवढी शक्ती आहे की मला असं वाटलं नाही की मला कधी मित्रांशी बोलावं किंवा काही फोनवर चॅटिंग वगैरे कोणाशी करावी. एवढंच नाही तर इथं जे इतर साधक आहेत सोबतचे, त्यांच्याशी सुद्धा एकही शब्द आपल्याला बोलायची परमिशन नसते, परवानगी नसते. 9 दिवस तरीही स्वतःच्या म्हणजे कामामध्ये जे विपश्यनेचं काम दिलं जातं, एक दिवसातून 10 तास आपल्याला विपश्यनेसाठी बसावं लागतं आणि त्यामुळं इतर गोष्टींसाठी जास्त काही वेळ मिळत नाही. त्यामुळं त्यातच सगळा वेळ त्याच्यामध्ये निघून जातो आणि त्याच्यामुळं एक मनाला प्रसन्नता येते आणि असं वाटतंय की हे शिबिर संपूच नये. पण आज शेवटचा दिवस आहे. निश्चितच या पुढचंही शिबिर मी करण्याचा प्रयत्न करेल आणि सगळ्यांना असं आवाहन करतो की तुम्हीही या शिबिराचा लाभ घेतला पाहिजे. तुम्हीही हे शिबिर नक्कीच करून पाहिलं पाहिजे. धन्यवाद.